नमस्कार, कशा आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं आर्ट्स अँड फूड ब्लॉग गीतांजली या चॅनलवर. आणि मी गीतांजली आज तुम्हाला सुंदर गणपतीची रांगोळी काढून दाखवणार आहे. खूप सुंदर आणि पटकन होणारी रांगोळी आहे ही. मी अगदी लहान आकारात काढते, त्याच्यामुळे हे रांगोळी अशी पसरते इकडे तिकडे. अगदी अगदी सोपी आहे ही रांगोळी काढायला. आणखीनही भरपूर अशा प्रकारचे गणपती आहेत जे रांगोळी काढलेली आहे मी. तुम्हाला रोज पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीच्या डिझाईन. ही एक प्रकार आहे त्या गणपतीचा. अगदी सोपी आहे गणपतीची ही डिझाईन. तर गणपतीचा सण आलाय, तुम्ही रोज एक एक नवीन नवीन प्रकारचे गणपतीची डिझाईन काढू शकता देवासमोर. बघा किती सोपी आहे. मी याचं पूर्णपणे पुढेपर्यंत न्यायचंय. मी नेलं नाही, ते राहून गेले. ते गोल आहे ना सर्कल, सोंडीचं लास्टचं तिथेपर्यंत न्यायचं आहे ते. आणि हे माझी एकदम कमी आकाराचं आहे ना, त्याच्यामुळे रांगोळी बरोबर लाईन मध्ये पसरते आहे छोट्या साईजचं काढताना. तुम्ही त्या काडीला कधी कापूस लावून ना गोल तुम्ही असा पसरलेली रांगोळी सरळ शेप मध्ये करू शकता. मी तसंच करते, पण माझ्याकडे आता ते काडी अवेलेबल नाहीये. काडी घेऊनच बसायला पाहिजे होतं. हा, सगळ्यात वरचा असा आडवा लाईन आहे ना, ती मोठी काढायला पाहिजे, पण मी सगळं समान काढले. ते खालचीच उलट मोठी व्हायला लागली. तुम्ही पण प्रयत्न करा, लगेच जमेल तुम्हाला. मी खूप वेळा प्रयत्न केले, पण मला हे आता अवघडच चाललंय, कारण लहान अशा आकारात काढताना ना रेषा बरोबर येत नाही त्या. बघा डोळ्याचे वगैरे कसं स्पष्ट दिसत नाहीये. आपण लाईन काढायला गेलं तर ते गोल दिसत नाहीये. एकदम लहान प्रमाणात काढायचं गेलं तर असं होतं. डोळ्याचा आकार. खाली उंदराचं पण डिझाईन काढायचंय आपल्याला. मी पण अशी बघूनच काढलेली आहे ही रांगोळी. मुळात मला असं रांगोळी काढायला पण खूप आवडते आणि बघायला पण खूप आवडते. मी काढण्यापेक्षा जास्त बघितलेल्याच आहेत खूप. बघा इथं मी प्रयत्न करते डोळ्याला शेप द्यायला, पण ते हे होतंय पहिल्यांदाच अगोदर काढायचं, कारण ते एकदम बारीक प्रमाणात छोट्या प्रमाणात असं लाईनचं शेप येत नाहीये, त्याच्यामुळे हे असं होतंय. थोडंसं मोठे साईज काढलं ना तर बरोबर होऊन दिसेल, क्लिअर दिसेल आपल्याला ते. आणि दुसरा रंग वापरला नाही, तुम्ही दुसरे रंग वापरून मध्ये मध्ये चांगली कलरफुल बनवू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.